Hello guys, myself Gulab Thumre and welcome to the channel AD on Tips. And बघा आज आपण नवीन चॅप्टर स्टार्ट करणार आहोत, स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन ॲनिमल्स. ओके. बघा आतापर्यंत आपण बघितलं होतं की ऑलमोस्ट 4-5 चॅप्टर कंप्लीट झालेले आहेत आणि आज आपण हा चॅप्टर स्टार्ट करत आहोत. ओके, लेट्स स्टार्ट आवर टुडे लेक्चर. बघा इथं काही जास्त नाही, तर काय सांगते की बॉडी ऑफ सिम्पल ऑर्गॅनिझम म्हणजे जसं हायड्राजे वगैरे. हायड्राजे ते म्हणजे वेगवेगळ्या सेल्सपासून बनलेले असते. थाउजंड्स म्हणजे ऑलमोस्ट 1000 टाईप ऑफ सेल्स असू शकतात. ओके, ते जर म्हणजे आता इथं काय म्हणतं आहे, ग्रुप ऑफ सिमिलर सेल्स अलॉंग विथ इंटरसेल्युलर सबस्टान्सेस परफॉर्म स्पेसिफिक फंक्शन. म्हणजे काय म्हणते बघा, येस, ग्रुप ऑफ सिमिलर सेल्स, सपोज हे सेल्स प्लस सिमिलर यांचा ग्रुप जो असतो ना, ग्रुप ऑफ सिमिलर सेल्स पासून काय बनणार, टिश्यू बनणार. ओके, ग्रुप ऑफ सिमिलर सेल्स अलॉंग विथ ग्रुप ऑफ सिमिलर सेल्स अलॉंग विथ इंटरसेल्युलर सबस्टन्स म्हणजे इंटरसेल्युलर सबस्टन्स टू परफॉर्म स्पेसिफिक फंक्शन. एक कॉमन फंक्शन परफॉर्म करतात, त्यासाठी दॅट इज सच अन ऑर्गनायझेशन इज कॉल्ड एज अ टिश्यू. ओके, दॅट्स ऑल. बस. आणि ह्युमन म्हणजे ऑल ॲनिमल्स कन्सिस्ट ऑफ ओनली 4 टाईप ऑफ बेसिक सेल्स. ओनली 4 टाईप ऑफ बेसिक सेल्स, दॅट इज दिलेले आहेत, एकतर एपिथेलियल, कनेक्टिव्ह, मस्क्युलर अँड न्यूरल. ओके, ओनली फक्त ह्या 4 टाईपच्या बेसिक सेल्स आहेत. ओके, नंतर म्हणजे इथे काय म्हणते, सेल प्लस सेल मिळाल्यावर काय होणार, दॅट इज टिश्यू. ओके, टिश्यू आणि टिश्यूपासून परत ग्रुप ऑफ टिश्यू काय होणार, दॅट इज ऑर्गन, आणि ऑर्गनपासून ऑर्गन सिस्टम. ओके, ऑर्गन सिस्टम काय होतं, सेल प्लस सेल म्हणजे कॉमन म्हणजे सेलचं ग्रुप मिळून काय होणार, टिश्यू. परत टिश्यूच्या ग्रुपपासून काय तयार होणार, ऑर्गन, आणि ऑर्गनच्या ग्रुपपासून काय म्हणजे ऑर्गन 1-2 किंवा 2 किंवा 2पेक्षा जास्त ऑर्गन जर एकत्र आले तर काय तयार होणार, दॅट इज द ऑर्गन सिस्टम. तेच दिले, टिश्यू कॅन ऑर्गनाइज स्पेसिफिक प्रोपोर्शन अँड पॅटर्न टू फॉर्म ऑर्गन लाईक ऑर्गन परफॉर्म होतात. ओके, वेन 2 or more ऑर्गन्स परफॉर्म कॉमन फंक्शन टुगेदर फॉर्म ऑर्गन सिस्टम. ते सेल प्लस सेल दॅट इज टिश्यू, टिश्यू प्लस टिश्यू ऑर्गन, आणि ऑर्गन प्लस ऑर्गन दॅट इज द ऑर्गन सिस्टम. आय होप इथंपर्यंत एव्हरीथिंग इज क्लिअर. ओके, आता 4 टाईपचे ॲनिमल टिश्यूज आहेत, दॅट इज द एपिथेलियल, कनेक्टिव्ह, मस्क्युलर आणि न्यूरल. ह्या 4ही आज डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. ओके, डिटेलमध्ये नाही आहे हे. न्यूरलसाठी एक वेगळा चॅप्टर आहे. परत मस्क्युलरमध्ये 3 टाईप आहेत, त्यातलं स्केलेटलसाठी परत एक वेगळा चॅप्टर आहे 11thलं, हे दोन्ही. आणि मग बघणार आहोत ते एपिथेलियल आणि कनेक्टिव्ह टिश्यू. ओके, लेट स्टार्ट. आता एपिथेलियल टिश्यू पहिला कोणता आहे, एपिथेलियल टिश्यू. ओके, एपिथेलियल टिश्यू. एपिथेलियल म्हणजे काय, असं की ज्या सरफेसला म्हणजे बॉडी सरफेसला वगैरे प्रेझेंट असते. तर दिस टिश्यू हॅज फ्री सरफेस विच फेसेस आयदर बॉडी फ्लुइड ऑर द आउटसाइड एन्व्हायरमेंट अँड दस प्रोव्हाइड्स अ कवरिंग ऑर लायनिंग. येस, म्हणजे हे काय करते, विच फेसेस बॉडी फ्लुइड ऑर आउटसाइड एन्व्हायरमेंट, सरफेसला असते म्हणजे बॉडी सरफेसला प्रेझेंट असणार. ओके, म्हणजे एकदम टिपला प्रेझेंट असणार, दॅट इज टिश्यू हॅज फ्री सरफेस. ओके, बॉडी सरफेसला प्रेझेंट असते. ओके, लायनिंग फॉर सम पार्ट ऑफ द बॉडी म्हणजे लायनिंग प्रोव्हाइड करतं, लायनिंग फॉर बॉडी पार्ट. ओके, बॉडी पार्टला लायनिंग. these are compactly packed in little intracellular matrices. कॉम्पॅक्टली ऑब्वियसली वर काय म्हणतात, टिप सरफेसला पूर्ण बॉडी सरफेसला प्रेझेंट असतात ना, सो आणि कवरिंग प्रोव्हाइड करतात, सो कॉम्पॅक्टली पॅक्ड असतात. ओके, आणि ह्याचे परत 2 टाईप आहेत, एक तर सिम्पल आणि दुसरं म्हणजे कंपाऊंड. सिम्पल जे असतं ना सिंगल लेअर्ड असतं, आणि कंपाऊंड आहे ते म्हणजे जास्त लेअर्ड. सिम्पल एपिथेलियम इज कंपोज्ड ऑफ सिंगल लेअर ऑफ सेल्स. यस, सिम्पल जे आहे ना त्याच्यामध्ये सिंगल 1 लेअर येणार. ओके, 1 लेअर अँड फंक्शन्स एज लायनिंग फॉर बॉडी कॅव्हिटी. म्हणजे लायनिंगचं अगेन हे लायनिंग फॉर बॉडी कॅव्हिटीज, डक्ट्सला वगैरे लायनिंग करते. लायनिंग फॉर ducts or
ट्यूब्सला वगैरे लायनिंगचं काम करते. आणि ते जर हे दुसरं काय म्हणतात कंपाऊंड जर बघितलं ना 2 or more लेयर्सपासून बनवलेलं असतं. ओके, जस्ट वेट. ओके, द कंपाऊंड एपिथेलियम कन्सिस्ट ऑफ 2 or more layers. कंपाऊंड किती असते 2 or more layers म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त. आणि याचं काम काय प्रोटेक्शन. ओके, and has protective function as it does in our skin. ओके, आता पण काय भेटलं आपण टिश्यू सेल प्लस सेल टिश्यू प्लस टिश्यू ऑर्गन प्लस ऑर्गन सिस्टम. ओके, आणि त्यानंतर 4 टाईपच्या म्हणजे मेनली बेसिक आहे ते ॲनिमल्समध्ये 4 टाईपच्या सेल्स एपिथेलियल कनेक्टिव्ह मस्क्युलर आणि न्यूरल. ओके, आता एपिथेलियल आहे ते सरफेसला प्रेझेंट असते. ओके, फ्री सरफेसला हे असते. परत बॉडी फ्लुइड और आउटसाइड एन्व्हायरमेंटला फेस करते आणि त्यामुळं कवरिंग प्रोव्हाइड करते. आणि परत 2 टाईप आहेत, एकतर म्हणजे सिम्पल आणि कंपाऊंड. सिम्पल जे असते ना सिंगल लेयर्ड असते आणि परत मग काय म्हणते लायनिंग फॉर डक्ट्स ट्यूब्सला वगैरे हे करते. आणि दुसरं आहे ती कंपाऊंड आहे ती 2 किंवा 2 पेक्षा जास्त लेयर्सनं बनलेलं असते आणि प्रोटेक्शनचं काम होते. ओके, एव्हरीथिंग इज क्लिअर. आता ह्याच्यानंतर सिम्पलचे 3 टाईप्स आहेत. ओके, सिम्पलचे 3 टाईप्स आहेत, स्क्वॅमस, क्युबॉइडल आणि कॉलमर. ओके, स्क्वॅमस, क्युबॉइडल आणि कॉलमर. ओके, तर हे आपण तिन्ही टाईप डिटेलमध्ये बघू. पहिलं काय स्क्वॅमसबद्दल बघू. ओके, लेट्स सी. स्क्वॅमस मेड ऑफ अगेन सिंगल लेयर्स, कारण आपण हे सिम्पलचे आहेत ना, सो सिंगल लेअरपासून बनले. सिंगल थिन लेयर ऑफ फ्लॅटन्ड सेल्स विथ इरेग्युलर बाउंड्री. दॅट इज इम्पॉर्टंट. फ्लॅटन्ड cells with irregular boundaries. Okay, flattened cells with irregular boundary. This line is very important. Okay, they are found in wall of blood vessels and air sacs of lungs. कुठे सापडतात? wall of blood vessels. Okay, in short alveoli and air sacs of lungs. Okay, and are involved in function like diffusion and formation of diffusion boundary. Form diffusion boundary. Okay, form diffusion boundary. Squamous मध्ये काय असते? Flattened cells plus irregular boundaries आणि त्यानंतर wall of blood vessels and air sacs of lungs. ओके, आणि हे काय फॉर्म डिफ्युजन बाउंड्री. हे 3 पॉईंटवर लक्ष आहे. हे जे तिन्ही जे कम्पॅरेटिव्हली लक्ष ठेवायचे. ओके, आता हे झाले स्क्वॅमसचं. आता आपण बघूया आपण क्युबॉइडलबद्दल. ओके, क्युबॉइडल काय म्हणते? कंपोज ऑफ सिंगल लेअर क्यूब लाईक सेल्स. कशावर तसं काय होतं? फ्लॅटन्ड सेल्स हे जे क्यूब लाईक सेल्स. क्युबॉइडल त्यामुळं क्यूब लाईक सेल्स. Okay, and this is commonly found in ducts of glands and tubular part of nephron. Ducts of gland, glands and tubular part of nephron. In kidneys this, and his main function is secretion and absorption. Okay, secretion and absorption. Okay, secretion and absorption is the main function. Okay, नंतर काय होतं? main function and absorption. The epithelium proximal to convoluted PCT जे असते ना, PCT of nephron kidney microvilli म्हणजे ह्याच्यापाशी जे असते प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड नेफ्रॉनची जे PCT असते ना, त्याच्यावरती इपिथेलियमला मायक्रोविल्ला प्रेझेंट असते. बस एवढं लक्ष, एक सेंटेन्स लक्ष ठेव बस. ओके, त्यानंतर आता आपण कॉलमर. ओके, कॉलमर is composed of single and tall and slender cells. That is very important. Tall and slender cells. Okay, tall and slender cells. The nuclei located at the base. That's very important. Nuclei कुठं असते? At base. Okay,
nuclei is located at the base. Free surface may have microvilli, microvilli सुद्धा असू शकते. Free surface may have microvilli. They are found in the lining of stomach and intestine. Yes, त्याच्यामध्ये stomach आणि intestine, stomach and intestine. Okay, stomach and intestine, and help in secretion. Again same to same, secretion and absorption. Secretion आणि absorption. कॉलमर बद्दल काय असते, ह्याच्या सेल्स कसे असतात, टॉल अँड सिलेंडर सेल्स, न्यूक्लियाय लोकेटेड ॲट द बेस, आणि ह्याचं फ्री सरफेस मी हा मायक्रोव्हेल आहे, आणि ह्याचं काय असतं अगेन त्यानंतर स्टमक आणि इंटेस्टाईनमध्ये असते. ओके, स्टमक आणि इंटेस्टाईन आणि सिक्रेशन अँड ॲब्सॉर्प्शन. ओके, त्याच्यानंतर सपोज कॉलमर आणि क्युबॉइडल, आपण काय म्हटलं, कॉलमर आणि क्युबॉइडलकडे जर हे असलं बियर सिलिया ऑन देअर फ्री सरफेस, त्याच्यावर जर सिलिया, त्याच्या सरफेसवरती जर सिलिया प्रेझेंट असेल, कॉलमर और क्युबॉइडल सिलिया जर प्रेझेंट असेल ना, देन लगांतर सिलिएटेड एपिथेलियम, ओके. कॉलमर और क्युबॉइडल जर प्रेझेंट असेल, कॉलमर और क्युबॉइडल जे हे आहेत ना, सेल्स आहेत ना, त्याच्यावरती जर सिलिया प्रेझेंट असेल, देन दॅट इज कॉल्ड एज अ सिलिएटेड एपिथेलियम. ओके, येस. Their function is to move particles or mucus in a specific direction. त्याचं फंक्शन काय म्हणजे लक्षात ठेवा की they are mainly present in bronchioles and fallopian tubes. ब्रॉन्कियल्स आणि फॅलोपियन ट्यूबमध्ये प्रेझेंट असतात. हे कुठं असतं, सिलिएटेड ब्रॉन्कियल्स, ब्रॉन्कियल्स अँड फॅलोपियन ट्यूब. ओके, ब्रॉन्कियल्स आणि फॅलोपियन ट्यूब. डोंट वरी, वी विल रिवाइज once again, so don't worry for it. चल आता सपोज इथं काय म्हटलं, स्क्वॅमस आणि क्युबॉइडलनं जर काय हे प्रेझेंट असेल तर काय म्हटलेलं आपण, मायक्रोवेल आहे, सॉरी सिलिया जर प्रेझेंट असेल ते. ओके, ते जर गेट स्पेशलाइज सिक्रिशनसाठी जर स्पेशलाइज झालं, दॅट इज द स्क्वॅमस ऑर क्युबॉइडल फॉर secretion, then it is called as a glandular epithelium. Glandular epithelium. Okay, they may are mainly to unicellular चे एक्झाम्पल काय, ग्लँड्युलरचं युनिसेल्युलर, युनिचे एक्झाम्पल काय, युनिसेल्युलरचं गॉबलेट सेल्स बस एवढं, गॉबलेट सेल्स ऑफ एलिमेंटरी कॅनल. ओके, गॉबलेट सेल्स ऑफ. आणि हे जर मल्टीचं म्हटलं, मल्टीचं एक्झाम्पल जे आहे ना, दॅट इज द सलायवरी ग्लँड, ओके, सलायवरी ग्लँड. ओके, स्क्वॅमस और क्युबॉइडल जर बियर सिलिया ऑन देअर फ्री सरफेस, देन इट इज कॉल्ड अ सिलिएटेड एपिथेलियम. आणि हे कुठं असतं, ब्रॉन्कियल्स आणि फॅलोपियन ट्यूब. आणि स्क्वॅमस और क्युबॉइडल त्याच्यावरती जर काय म्हणतात, फॉर सिक्रिशनसाठी जर स्पेशलाइज झालं, ओके, देन इट इज कॉल्ड एज अ ग्लँड्युलर एपिथेलियम. ओके, आणि हे जर युनिसेल्युलर असेल, देन गॉबलेट सेल्स. आणि हे जर मल्टीसेल्युलरचं एक्झाम्पल इज द सलायवरी ग्लँड. ओके, दॅट्स ऑल ऑन द बेस ऑफ. आता ह्याचं बेस ऑफ पोरिंग ग्लँड्स आर डिवाइडेड. हे जे ग्लँड्स आहेत ना, ग्लँड्स आर डिवायडेड इन टू glands are divided into two categories. The glands division, glands exocrine आणि एंडो जेवढं लक्षात आहे, एंडो जे आहे ना, हार्मोन्स, कोणते हार्मोन्स आले तर एंडोक्राइन ग्लँड सिक्रेट करणार, आणि एक्झोक्राइन म्हणजे बाकी सगळं. ओके, हे लक्षात ठेवायचं नाही, जस्ट एक मेमोराईज ठेवा, म्हणजे एक काय म्हणतात, हार्मोन सोडलं की बाकी सगळे एक्झोक्राइन ऑलमोस्ट. ओके, एक्झोक्राइन ग्लँड सिक्रेट म्युकस, सलायवा, एअर वॅक्स, ऑइल, मिल्क, डायजेस्टिव्ह एन्झाइम्स अँड अदर सेल प्रोडक्ट्स. म्हणजे जेवढं काय हार्मोन सोडलं तर बाकी सगळं एक्झोक्राइन ग्लँड सिक्रेट करते. ओके, दीज प्रोडक्ट्स आर रिलीज
through ducts or tubes. Okay. In contrast, endocrine glands do not have ducts or tubes. Their product called hormones are secreted directly into the fluid bathing the gland. Okay. हे products hormones एवढं लक्ष ठेवा. हार्मोन्स. ओके. याचं काय ते हार्मोन बाकी सगळं हार्मोन सोडलं तर बाकी सगळं काय करणं एक्झोक्राइन ग्लँड सिक्रेट करणं. ओके. इज एव्हरीथिंग क्लिअर की आतापर्यंत सगळं एकदा रिवाइज मारूया. ओके. काय काय बघितलं आपण पहिल्यापासून सेल प्लस सेल टिश्यू होणार, टिश्यू प्लस टिश्यू ऑर्गन प्लस ऑर्गन सिस्टम. देन इपिथेलियल आहे बॉडी सरफेस लायनिंग अँड लायनिंग परत मग लायनिंग फॉर बॉडी सरफेस वगैरे हे करतं. परत त्यानंतर 2 टाईप आहेत, एक सिंगल लेअर सिंपल आणि कंपाऊंड. सिंपल लेअर आहे, सिंपल जे असतं ना दॅट इज ऑफ सिंगल लेअर. ओके. सिंपल जे असतं ना दॅट इज लायनिंग फॉर ट्यूब्स अँड डक्ट्स वगैरे. आणि सिंपल एक 3 टाईपचे स्क्वॅमस, क्युबॉइडल आणि कॉलमर. आणि कंपाऊंड जे असतं ना दॅट इज 2 किंवा 2पेक्षा जास्त लेअर्स असू शकते आणि त्या ते प्रोटेक्शनचं काम करते. आता स्क्वॅमसचं जर बघितलं तर फ्लॅटन्ड सेल्स असतात, इरेग्युलर बाउंड्रीज आणि अल्व्हिओल आहे आणि फॉर्म डिफ्युजन बाउंड्रीज. ओके. ह्याचं फंक्शन. देन क्युबॉइडल म्हणजे ऑब्विसली क्यूब लाईक सेल्स आणि ह्याचं काय डक्ट ऑफ द ग्लँड्स वगैरे आणि ट्युबुलर पार्ट ऑफ नेफ्रॉन. डक्ट ऑफ ग्लँड अँड ट्युबुलर पार्ट ऑफ नेफ्रॉन. आणि हे अगेन सिक्रेशन अँड ॲब्सॉर्प्शन. ओके. अँड कॉलमर वेट जस्ट 1 मिनिट. सिक्रेशन अँड ॲब्सॉर्प्शन आणि कॉलमरचं अगेन सिक्रेशन अँड ॲब्सॉर्प्शन. फक्त पहिल्याच तेवढं वेगळं आहे की फॉर्मेशन ऑफ डिफ्युजन बाउंड्री इथपर्यंत. ओके. त्यानंतर क्युबॉइडल आणि कॉलमर बिअर सिलिया ऑन देअर फ्री सरफेस. देन इट इज कॉल्ड एज सिलिएटेड इपिथेलियम. आणि हे कुठं असते ब्रँकियल्स आणि फॅलोपियन ट्यूबमध्ये. आणि स्क्वॅमस और क्युबॉइडल गेट स्पेशलाइज्ड फॉर सिक्रेशन. देन इट इज कॉल्ड एज ग्लँड्युलर इपिथेलियम. आणि त्याचं युनिसेल्युलरचं एक्झाम्पल काय गॉबलेट सेल्स. आणि त्याचं मल्टीसेल्युलरचं एक्झाम्पल काय सिक्रेशन अँड सलायव्हरी ग्लँड मल्टीसेल्युलरचं एक्झाम्पल. ओके. आणि ग्लँड्स एक्झोक्राइन आणि एंडोक्राइन ग्लँड. एंडोक्राइनचं जे प्रोडक्ट असतं ना दॅट इज द हार्मोन्स. आणि एक्झोक्राइन म्हणजे बाकी सगळं मग सलायवा इयर वॅक्स बाकी जेवढं काय असेल ऑइल सगळं ते एक्झोक्राइन ग्लँड सिक्रेट करणार. ओके. आता बघणार आहोत आपण वी आर मुव्हिंग टुवर्ड्स द कंपाऊंड एपिथेलियम. म्हणजे काय एवढंच लक्षात ठेवायचं की ह्याचं काम करणार. बाकी काय म्हणतात कंपाऊंड एपिथेलियम इज प्रोटेक्शन. ओके. compound epithelium. Okay. Compound epithelium is more than one layer, multi-layered of cells. Yes, obviously बघाशीच बघितलं आपण more and thus has limited role in secretion and absorption. Limited role, that is very important. Limited role in secretion and absorption. Their main function is to provide protection. Again, protection. Against chemical and mechanical stresses. Okay. They cover the dry surface of the skin, moist surface of the buccal cavity, pharynx, inner lining of the ducts, pancreatic ducts वगैरे हे बाकी सगळं कव्हर करते. ओके. दॅट्स ऑल. आता ह्याच्यामध्ये 3 हे आहेत काय म्हणतात तर 3 जंक्शन आहेत. 3 टाईप्स ऑफ सेल जंक्शन्स आहेत. एक टाईट जंक्शन, अडहेरिंग जंक्शन आणि गॅप जंक्शन. ओके. 3 जंक्शन आहेत. 3 जंक्शन सेल जंक्शन आहे. पहिलं टाईट, दुसरं अडहेरिंग थर्ड वन गॅप. ओके. तर टाईट काय करतात टाईट ऑब्विसली टाईट कशासाठी करतात कोणताही सबस्टन्स लीक होणे म्हणून. सो हेल्प टू सबस्टन्सेस फ्रॉम लिकिंग अक्रॉस अ टिश्यू. म्हणजे लिकिंग होणे ह्यासाठी हेल्प करते. ओके. अडहेरिंग जे आहे ना परफॉर्म कमिंग अडहेर म्हणजे आधार कोणाला देतात दॅट इज द नेबरला आधार देतात ना. सो अडहेरिंग दॅट इज द
अडहेरिंग जे आहे ना नेबरिंग सेल्सला टुगेदर, म्हणजे आधार देऊन एकमेकाला आधार देऊन सोबत ठेवत असतात ना. सो अडहेरिंग कशासाठी, नेबरिंग सेल्स टुगेदर. त्यानंतर गॅप, गॅप जे आहे ना गॅप फॅसिलेट कम्युनिकेटिव्ह. गॅप काय करते, फॅसिलेट म्हणजे सायटोप्लाझम ऑफ ॲडजॉइनिंग सेल्स आणि ट्रान्सफर ऑफ आयन्स वगैरे, म्हणजे बाकी सगळं गॅपमधून काय काय ट्रान्सफर होऊ शकतं, ट्रान्सफर ऑफ आयन्स, सायटोप्लाझम ऑफ ॲडजॉइनिंग सेल्स किंवा रॅपिड ट्रान्सफर ऑफ आयन्स, स्मॉल मॉलिक्युल्स आणि समटाईम बिग मॉलिक्युल्स, म्हणजे सगळे हे गॅपमध्ये येणार. ओके. टाईटमधून काय लिकिंग थांबवणार, अडहेरिंगमध्ये नेबरिंग सेल्सला हे करणार, नेबरिंग सेल्स टुगेदर म्हणजे जवळ हे ठेवणार एकत्र. आणि गॅप म्हणजे काय करणार, मग इकडून तिकडं ट्रान्सफर वगैरे होणार आणि किंवा कनेक्ट करायचं. ओके, दॅट्स ऑल. लेट्स रिवाइज वन्स अगेन. बघा आतापर्यंत काय काय बघितलं आपण. एकतर आतापर्यंत बघितलेलं म्हणजे पहिलं सेल प्लस सेल दॅट इज द टिश्यू, टिश्यू म्हणून काय होणार, टिश्यू प्लस टिश्यू ऑर्गन, ऑर्गन प्लस ऑर्गन दॅट इज द ऑर्गन सिस्टम. ओके. त्यानंतर 4 टाईपचे बेसिक टिश्यूज होते, एपिथेलियल, कनेक्टिव्ह, मस्क्युलर आणि न्यूरल टिश्यू. ओके. एपिथेलियलमध्ये परत बघितलं सिम्पल आणि कंपाऊंड. सिम्पल जे होते सिंगल लेअर्ड आणि डक्ट्स ऑफ ट्यूब्सला लाईनिंग वगैरे करत होते. आणि कंपाऊंड जे होतं ते ह्याच्यामध्ये होतं, प्रोटेक्शनमध्ये होतं. ओके. त्यानंतर राहिलं सिम्पलमध्ये अगेन 3 टाईप होते, स्क्वॅमस, क्युबॉइडल आणि कॉलमर. स्क्वॅमस, क्युबॉइडल, कॉलमर. स्क्वॅमस जे होतं ना अगेन ह्याचं फॉर्मेशन ऑफ डिफ्युजन बाउंड्री आणि फ्लॅटन्ड सेल्स विथ इरेग्युलर बाउंड्रीज. आणि त्यानंतर आणखी म्हटलं तर काय होतं, बस एवढंच होतं, अल्व्हिओला आणि एअर सॅक्स ऑफ लंग्स ह्याच्यामध्ये वगैरे हे होतं. ओके. त्यानंतर क्युबॉइडल कसं होतं, क्यूब लाईक सेल्स प्रेझेंट होते, अगेन सिक्रेशन अँड ॲब्सॉर्प्शन. आणि ह्याचं डक्ट ऑफ द ग्लँड अँड ट्युबुलर पार्ट ऑफ नेफ्रॉन. आणि त्याचं पीसीटी या साईडला जे किडनी जी पीसीटी असतं ना त्याच्यावरती मायक्रोवेलाय प्रेझेंट असू शकतात. त्यानंतर कॉलमर जे आहे ना, हे कॉलमर म्हटलं टॉल अँड सिलेंडर सेल्स, न्यूक्लिया ह्याचा ॲट द बेसला प्रेझेंट असते. आणि मायक्रोवेलाय याच्यावरती मेहाव फ्री सरफेसला ह्याच्या मायक्रोवेलाय प्रेझेंट असू शकते. आणि त्यानंतर स्टमक आणि इंटेस्टाईनमध्ये हे प्रेझेंट असते. आणि सिक्रेशन अँड ॲब्सॉर्प्शन अगेन. ओके. क्युबॉइडल आणि कॉलमरवरती जर म्हणजे फ्री सरफेस काय म्हणतात सिलिया प्रेझेंट असेल देन सिलिएटेड. आणि हे जर ह्याच्यासाठी काय म्हणतात सिक्रेशनसाठी जर स्पेशल ॲड झालं देन दॅट इज कॉल्ड ॲज अ ग्लँडुलर. ओके. दॅट इज ग्लँडुलर एपिथेलियम. आणि कुठं असते क्युबॉइडल आणि कॉलमर आता सिलिएटेड आहे ना, सिलिया प्रेझेंट असतो सिलिएटेड ब्रॉन्कियल्स आणि फॅलोपियन ट्यूबमध्ये. आणि हे जर स्पेशल फॉर सिक्रेशन झालं देन ग्लँडुलर एपिथेलियम. आणि हे जे एक्झाम्पल्स दॅट इज युनिसेल्युलर असेल देन गॉबलेट सेल्स अँड मल्टीसेल्युलर असेल देन सलायवरी ग्लँड. ओके. आता ग्लँड्स 2 टाईपचे असतात, दॅट इज द एक्झोक्राईन आणि एंडोक्राईन. एंडोक्राईन म्हणजे एंडोक्राईनचे हार्मोन्स सिक्रेट करणं, आणि एक्झोक्राईन हार्मोन्स सोडून बाकीच मग सलायवा वॅक्स किंवा ऑइल म्हणा किंवा म्युकस, मिल्क, डायजेस्टिन बाकी सगळं काय करणं एंडोक्राईन एक्झोक्राईन हे करणं. ओके. नंतर कंपाऊंडमध्ये लिमिटेड रोल इन सिक्रेशन अँड ॲब्सॉर्प्शन अगेन प्रोटेक्शनचं काम करणं. आणि ज्यामध्ये तीन टाईपचे जंक्शन असतात, टाईड जंक्शन आहे ते लिकिंग सबस्टन्स लिकिंग स्टॉप करते. त्यानंतर अडहेरिंग जंक्शन कीप द नेबरिंग सेल्स टुगेदर. आणि गॅप जंक्शन आहे ते म्हणजे आयनचं ट्रान्सपोर्ट किंवा ॲडजस्टंट सायटोप्लाझमला वगैरे एकत्र ठेवायचं काम करतंय. ओके. आय होप एव्हरीथिंग इज क्लिअर. लेट्स रिवाइज वन्स अगेन. ओके. पहिल्यांदा सेल प्लस सेल टिश्यू, दिस इज लास्ट टाइम. सेल प्लस सेल टिश्यू म्हणून काय होणार ऑर्गन ते ऑर्गन सिस्टम. ओके. देन 4 टाईपचे टिश्यू, एपिथेलियम, कनेक्टिव्ह, मस्क्युलर आणि न्यूरल. एपिथेलियममध्ये अगेन 2 सिम्पल आहे ते नॉर्मल म्हणजे एक लेअर असते, कंपाऊंड मोर दॅन 2 लेअर आणि प्रोटेक्शनचं काम करते. त्यानंतर सिम्पल 3 टाईपचे, स्क्वॅमस, क्युबॉइडल, कॉलमर. आणि कंपाऊंड आहे ते पुढे बघूया आपण. स्क्वॅमसबद्दल बघायला झालं तर इरेग्युलर फ्लॅटन्ड सेल्स विथ इरेग्युलर बाउंड्रीज आणि एअर सॅक्स ऑफ लंग्स अल्व्हिओलामध्ये वगैरे सापडते. आणि ह्याचं आहे ते फॉर्मेशन ऑफ डिफ्युजन बाउंड्रीज. ओके. आणि त्यानंतर काय होतं स्क्वॅमस, क्युबॉइडल जे आहे ना, क्युबॉइडल आहे ते अगेन सिक्रेशन अँड ॲब्सॉर्प्शन ह्याचं हे होतं आहे. आणि काय म्हणतात क्यूब लाईक सेल्स आणि डक्ट ऑफ ग्लँड अँड ट्युबुलर पार्ट ऑफ नेफ्रॉन. आणि त्यानंतर कॉलमर टॉल सिलेंडर सेल्स, परत त्याचा न्यूक्लिया इज लोकेटेड ॲट द बेस, ह्याच्यावर मायक्रोवेलाय मे बी प्रेझेंट.
आणि स्टमक आणि इंटेस्टाईनमध्ये हे होतं आणि सिक्रेशन आणि ॲब्सॉर्प्शन अगेन सेम. आणि क्युबाडल आणि कॉल्मर सेल्स जर म्हणजे गेट स्पेशलाइज्ड फॉर सिक्रेशन देन दॅट इज कॉल्ड ॲज अ ग्लँडुलर एपिथेलियम. आणि हे जर काय म्हणतात सिलिया प्रेझेंट असेल देन सिलिएटेड एपिथेलियम. ओके. आणि त्यानंतर ग्लँडुलर एपिथेलियमचे एक्झाम्पल्स दॅट इज युनिसेल्युलर असेल देन गॉबलेट सेल्स आणि मल्टीसेल्युलर असेल देन सलायव्हरी ग्लँड. ओके. आता ग्लँड्स दोन टाईपचे असतात अगेन एक्झोक्रायनल ग्लँड आणि एंडोक्रायनल ग्लँड जे आहेत ना डायरेक्ट हार्मोन सिक्रेट करतात आणि एक्झोक्रायनल ग्लँड बाकी सगळं वॅक्स सलायवा ऑइल बिल बाकी सगळं हे सिक्रेट. आणि कंपाऊंड एपिथेलियम लिमिटेड रोल इन सिक्रेशन अँड ॲब्सॉर्प्शन अगेन प्रोटेक्शन. आणि 3 टाईपचे जंक्शन दॅट इज द टाईट जंक्शन अडेरिंग जंक्शन अँड गॅप जंक्शन. ओके. टाईट जंक्शन आहे काय करतं टाईट जंक्शन लिकिंग फ्रॉम सबस्टन्स लिकिंगचं स्टॉप करतं आहे. अडेरिंग जंक्शन कीप द नेबरिंग सेल्स टुगेदर. आणि गॅप जंक्शन आहे ते कनेक्टिंग सायटोप्लाझम किंवा आयन्सचं ट्रान्सफर किंवा मॉलिक्युल्स समटाईम्स स्मॉल आणि समटाईम्स बिग. आय होप एव्हरीथिंग इज क्लिअर. थँक्यू सो मच. बाय बाय. टेक केअर.